नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी मित्रांनो, आपण मिरचीचा प्रोडक्ट आहोत आणि मिरचीचा प्रोडक्ट आता या वातावरणाच्या बदलमुळे इथं थ्रिप्स आणि काळा मावाचा अटॅक दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या कंडिशनला शेतकरी बंधूंनी आपल्या स्प्रेद्वारे पंपाला आपण 15 लिटरच्या पंपासाठी इमिडाक्लोपिड 40% पिप्रोमिल 40% असलेलं प्रोडक्ट म्हणजे आपण जैवचा महाकालचा यूज करू शकतात. तर प्रति पंप आपल्याला यूज करायचं आहे 10 ते 12 ग्रॅम. आणि त्याचसोबत हे पान जे आहे, पान पूर्णपणे याचा पूर्णपणे असा पोगा तयार झालेला आहे. तर हे पान पूर्णपणे फ्रेश झालं पाहिजे. तर त्यासाठी आपण प्रतिपंप जिब्रेलिक ॲसिडचा 40 ते 45 ml यूज केला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, हा जो काही व्हायरस आहे तर हा रस शोषण किड्यांमुळे झालेला राहतो. म्हणजे जे आपलं पान आहे हे पान कवळं असल्यामुळे जे मावा आणि तुडतुडा आहे तो पूर्णपणे पानाचा रस शोषण करतो आणि रस शोषणमुळे आपल्या पानाचा पूर्णपणे जो पानाचा रस असतो हा पूर्णपणे रस शोषण झाल्यामुळे पान रस शोषण सोडल्यानंतर पूर्णपणे रस शोषण केल्यानंतर ते पानाचा आपल्याला पोगा व्हायला तयार होतो. तर या कंडिशनला आपण इमिडाग्लोपिड 40% आणि पिप्रोमिल 40% असलेलं म्हणजे महाकालचा यूज करू शकतात. आणि जिब्रेलिक ॲसिड आपण प्रतिपंप 40 ते 45 ml यूज करा. आणि त्याचसोबत पिवसरपणा आणि खालून आपण जे काय आता ठिबकद्वारे मिरची आहे तर आपण खालून जे काय आपण वॉटर सोल्युबल यूज करत असतो तर आपण फवारणीमध्ये त्याच्यासोबत आपण ह्युमिक देखील घेतलं 10 ग्रॅम तरी चालेल. तर आपण जैव कंपनीचा विटागोलचा यूज करू शकतात. तर तुम्ही 15 लिटर पंपासाठी महाकालचा यूज करा 10 ते 12 ग्रॅम. जिब्रेलिक ॲसिडचा आपण करू शकतो 40 ते 45 ml. आणि विटागोलचा आपण प्रतिपंप 10 ते 12 ग्रॅम यूज करा. तुम्हाला 100% तुमच्या या अटॅकवरती तुम्हाला 100% नियंत्रण भेटेल. धन्यवाद.